तालुक्यातील वाळण विभागात कोळसा तस्करी जोमात, वन विभाग अधिकाऱ्यांच्या डोल्यावर पट्टी। महाड तालुक्यात जंगलतोड जोमात सुरू असल्याचे या अगोदर देखील बातमीच्या माध्यमातून आम्ही सुरू असलेले हे अनधिकृत उद्योग जनतेसमोर आणले होते। मात्र महाड वन अधिकारी अद्याप कारवाईच्या मनस्थितीत नसल्याचे पाहाव्यास मिळाले होते। संपूर्ण महाराष्ट्रात कोळसा बंदी असली तरी मात्र महाड तालुक्यातील वाळण विभागात कोळसा तस्करी जोमात सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे। वाळण विभागातील वाळण कोंडीच्या अगोदरच डाव्या बाजूला असणाऱ्या 2 वाड्यांच्या पाठीमागील बाजूस कोळसा तस्करीचे अनधिकृत उद्योग सर्रास होत असल्याचे सर्वसामान्यांना दिसत आहे। मात्र जर का सर्वसामान्य लोकांना हे अनधिकृत उद्योग दिसत असतील तर महाड वाळण विभागातील वन अधिकाऱ्यांना का दिसत नाही, हा सध्या तरी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय झाला आहे। कोळसा भट्टी लावण्यासाठी वृक्षतोड करणाऱ्या येथील कामगारांसोबत विचारणा केली असता मागरून येथे रस्त्यावर चायनीज दुकान चालवणाऱ्यांचीच कोळसा भट्टी असल्याचे त्यांनी सांगितले आहे। महाड तालुक्याला लाभलेले वन अधिकारी श्री पाटील हे एक सक्षम अधिकारी असून आता ते तरी वाळण कोंडीच्या अगोदरच काही अंतरावर असणाऱ्या या अनधिकृत कोळसा भट्ट्या उचलून कारवाई करणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ, रायगड।